मराठीसह हिंदी आणि साऊथ सिनेमातही झळकलेला आणि नाव कमावलेला मराठी चेहरा म्हणजेच अभिनेते मिलिंद गुणाजी. त्यांची भटकंती घराघरात पोहोचली आणि त्यासोबतच उभा महाराष्ट्र त्यांनी मनामनात पोहोचवला. देवदास, भूलभुलैया, विरासत अशा अनेक हिंदी सिनेमातील त्यांच्या भूमिका कायम लक्षात राहणाऱ्या आहेत. तर मराठीतही ही यादी मोठी आहे. ते स्वतः लेखक, कवी आणि उत्तम फोटोग्राफर आहेत. अशा हरहुन्नरी नटाने टॉलिवूड म्हणजेच साऊथ इंडस्ट्रीही गाजवली आहे. तिथल्या अनेक बड्या सिनेमात ते खलनायक म्हणून झळकले आहेत. तिथे त्यांनी एक वेगळी ओळख मिळवली. नुकतंच त्यांनी मित्र म्हणे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत आपला अनुभव सांगितलाय. साऊथ इंडस्ट्रीमध्ये केलेल्या कामाविषयी त्यांना यावेळी विचारलं गेलं. त्यावर मिलिंद गुणाजी म्हणाले, साऊथ मधली गणितं वेगळी असतात. हिंदीत तुम्ही ए लिस्टेड सिनेमात झळकला की तिथे तुम्हाला बोलावणं येतं, पण तिथे तुम्हाला विलन म्हणूनच बोलावतात, कारण त्यांचे हिरो आधीच ठरलेले असतात. तिथे तुम्हाला हिरोचं काम कुणीही देत नाही. तिथे जायचं, विलनगिरी करायची आणि मारामारीत मार खाऊन परत यायचं. त्या बदल्यात ते बक्कळ पैसे देतात. साऊथमध्ये एक गोष्ट बघितली की ते पैशांच्या बाबतीत खूप पक्के आणि प्रामाणिक आहेत आणि वेळेच्या बाबतीतही ते तितकेच पर्टिक्युलर आणि पंक्च्युअल आहेत. मी ही वेळेच्या बाबतीत खूप पक्का आहे. मला वेळेत पोहोचायची सवय असल्याने तिथे माझं नाव झालं. तिथले लोक कामाच्या बाबतीत इतके पक्के आहेत की बॉलिवूड मधल्या सिनेमांमध्ये साऊथचे तंत्रज्ञ असले तरी स्क्रीनवर त्याचा फरक जाणवतो. त्यांच्याकडे सगळं ठरलेलं असतं. हिरोच्या तारखा, सिनेमाच्या तारखा. ते फक्त तुम्हाला कॉल करून विचारतात. तुमच्या आणि त्यांच्या तारखा जुळल्या की काम मिळतं. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. तिथे आज तुमचं शूटिंग झालं आणि उद्या सुट्टी असेल आणि परवा चित्रीकरण असेल तर एका दिवसासाठीही ते तुम्हाला पुन्हा फ्लाईटने तुमच्या घरी पाठवतात, कारण त्यांच्यामुळे तुमची कामं अडायला नको. एवढंच काय तर टेक्निकली सुद्धा ते आपल्यापेक्षा खूप ऍडव्हान्स आहेत. जसे चांगले अनुभव आहेत तसे वाईट अनुभवही आहेत. मला या प्रवासादरम्यान साऊथ सिनेमामध्ये एक वाईट अनुभव आला, पण तोही एकदाच आला आणि एका कॉर्डिनेटरने सगळा घोळ घालून ठेवला होता. एका सिनेमात मी काम करणार वगैरे सगळं फायनल झालं, पण एक दिवस अचानक मला काढून टाकल्याचं त्यांनी सांगितलं. त्या कॉर्डिनेटरचा फोन आला. तेव्हा मी त्याला विचारलं की काय बाबा, काय झालं, मला का काढून टाकलंय? त्यावर तो म्हणाला, सिनेमातला हिरो तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करायला कम्फर्टेबल नाहीये. तुम्ही त्याला सिनेमात नको आहात आणि म्हणून आम्ही तुम्हाला काढतोय. त्यानंतर मी देखील हा विषय सोडून दिला. पण हा अनुभव वगळला तर तिथे काम करण्याचा अनुभव खूपच चांगला आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्हाला मिलिंद गुणाजी यांची कोणती भूमिका आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.